नमस्कार श्रोतेहो. देशभरामध्ये स्वच्छता ही सेवा अभियान 2024ला सुरुवात झाली. येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम सुरू आहेत. त्यामध्येच आजचाही आपला हा विशेष कार्यक्रम. आपण संवाद साधणार आहोत प्राची पाठक यांच्याशी स्वच्छतागृहांची स्वच्छता या विषयावरती. आपण स्वागत करूया प्राची पाठक यांचं. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्राची पाठक ह्या कचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, पर्यावरण शिक्षण आणि जनजागृती याविषयी विविध ठिकाणी लेखन आणि त्याचे कार्यक्रमही करत आहेत. भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती जनजागृतीचं कार्य त्यांचं सुरू आहे. आणि नेहमी आपण म्हणतो ना की कुठल्याही कार्याची सुरुवात ही स्वतःपासनं, स्वतःच्या घरापासनं व्हावी. त्याप्रमाणे ज्याला आपण इको फ्रेंडली म्हणतो तशी शाश्वत जीवनशैली याचा त्यांनी स्वतः अंगीकार केलेला आहे. त्यामुळे प्राची मॅडम, आज ज्या विषयावर बोलणार आहोत, स्वच्छतागृहांची स्वच्छता याविषयी तुम्ही बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे. कार्यक्रमातून तुम्ही जनजागृतीही करत असता. तर मुळात स्वच्छतागृह हा अत्यंत खरं तर महत्त्वाचा विषय आहे. माणसाला जसं मूलभूत गरजा आहेत त्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, त्याप्रमाणे जे त्यांनी अन्न खाल्लेलं आहे त्याचं विसर्जन होणं ही सुद्धा तितकीच महत्त्वाची शरीराची गरज आहे. पण तरीसुद्धा या विषयावरती बोलणं हे शक्यतो टाळलं जातं, किंवा हा काय विषय आहे बोलण्याचा, याच्यात काय एवढं महत्त्वाचं असं म्हणून त्याकडे बघितलं जातं. किंवा घरामध्ये सुद्धा आत्ताच्या काळातली जर आपण नवीन घरं बघितली तर त्याच्यामध्ये अत्यंत छोटीशी जागा या स्वच्छतागृहाची असते. तर ही सगळी एक नकारात्मकता किंवा टाळला जाणारा असा हा नाजूक विषय असं आपण त्याकडे बघतो. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? अगदी बरोबर. हा एक मूलभूत असा विषय आहे आणि ज्या पद्धतीने तुम्ही ह्या विषयाची ओळख करून दिली आपल्या श्रोत्यांना ते फार महत्वाचं आहे. मी 2-3 गमती जमती सांगत आपण ह्या विषयाकडे सुरुवात करूया. बऱ्याच ठिकाणी आपल्याला आपण नाकावरती हात लावतो आणि आपल्याला कुठून तरी घाणेरडा वास येत असतो आणि त्या वासानेच आपल्याला ओळख होते की इथे दूर कुठेतरी एखादं टॉयलेट आहे किंवा एखादी मुतारी आहे. आणि मुतारी, संडास हे शब्द असे आहेत ना की आपण हे चटकन बोलत सुद्धा नाही. आणि म्हणून आपण दुसऱ्या भाषेचा आधार घेतो हे शब्द उच्चारायला. मग त्याच्यामध्ये आपण त्या संडासाच्या जागेला आपण आजकाल वॉशरूम, बाथरूम, लू किंवा लॅव्हेटरी, WC, लॅट्रिन असे काय काय फॅन्सी शब्द शोधून काढतो. हे सगळे शब्द आणि सगळ्या संकल्पना त्या जागी योग्यच आहेत. पण आपल्याला हे जे स्थानिक शब्द असतात, त्या ठिकाणचे शब्द असतात स्वच्छतागृहांच्या संदर्भात, ते बोलायला आवडत नाही. आणि जसं आपण आपल्या भाषेतनं या गोष्टीला वाईट टाकतो, दूर लोटतो, तसंच तुम्ही बघा की गावोगावी तुम्हाला जे असं छोटंसं घर दिसेल तर तिथला जो संडास असतो तो घरापासून दूर, एका नकोशा दिशेला, असं काहीतरी आपली मनातली कल्पना असते आणि त्यानुसार लोक ह्या जागा बांधतात. बरोबर. आता जेव्हा आपण एखादा संडास बांधतो तेव्हा आपण जसं आपल्या घराचं डेकोरेशन असेल, आपलं हॉल, सिटिंग रूम, बेडरूम्स किंवा स्वयंपाकघर याच्याविषयी आपण जितके जागरूक असतो की तिथली आतली रचना कशी असावी, तिथे रंग कसे असावेत, त्या विशिष्ट जागेमध्ये कुठल्या प्रकारचा दिवा लावावा याच्याविषयी आपण खूप जागरूक असतो. आपल्या काही आवडीनिवडी असतात त्याच्यामध्ये परावर्तित होतात. परंतु संडासाची खोली ही अशी एक जागा असते घरातली किंवा वेगवेगळ्या ठिकाणची की ती अतिशय अंधारी असते. घरातला सगळ्यात डीम लाईट जो असतो, सगळ्यात कमी प्रकाश देणारा लाईट आपण तिथे लावतो. बऱ्याचदा तिथे दिवाही लावायची आपल्याला गरज वाटत नाही. तिथले जे आतले फिटिंग्स असतात, टाईल्स बसवणं असेल, इव्हन ते जे कारागीर हे सगळ्या गोष्टी करतात ते सुद्धा हे इथे कसंही चालढकल करून काम संपवण्याकडे त्यांचा कल असतो. तुम्ही जर खेडोपाडी बघाल तर संडासाच्या दाराच्या एंट्रीमध्येच एखादा मोठा हौद किंवा पाण्याचा साठा किंवा पाण्याची टाकी ठेवलेली असते. जसं तुम्ही अगदी योग्य उल्लेख केला की आजकालच्या नवीन घरांमध्ये इतर सगळ्या खोल्यांसाठी भरपूर जागा असते, परंतु संडासाची जागा अशी आपल्याला असं वाटतं की ही सगळ्यात छोटी केली तर आपल्याला इतर स्पेस जास्त मिळेल. काही ठिकाणी तुम्ही असं बघाल की दार सुद्धा पूर्ण उघडता येत नाही, तुम्हाला आतमध्ये जाणं दूरच. मग काही ठिकाणी फोल्डिंगची दारं लावतात, काही ठिकाणी स्लायडिंग डोअर्स असतात. म्हणजे एखादा जर वयस्क व्यक्ती आहे ज्याला त्याचा ऍक्सेस हवा आहे त्या विशिष्ट जागेचा, तर त्याला तिथे काठी टेकत किंवा त्याचं जे काही वॉकर वगैरे असेल ते घेऊन आतमध्ये सुद्धा जाता येणार नाही. इतक्या गैरसोयीमध्ये आपण ह्या गोष्टींचा विचार करतो आणि म्हणूनच ही जी नकारात्मक मानसिकता ह्या विषयाला जोडली गेलेली आहे त्याविषयी आपण बोललं पाहिजे. आणि घरातली ही एक छोटीशी खोली का असे ना, ती सुद्धा तितकीच उजेडी, स्वच्छ आणि आनंदी म्हणूया आपण, एक चांगली
फार लक्झरी नाही तरी सुद्धा तिथे जाऊन आपल्याला घाण वाटणार नाही, इतकं तरी मूलभूत आपण त्याविषयी जागरूक असायला पाहिजे. हो, कारण तीही अत्यंत महत्वाची गरज आहे असं आपण ज्याला म्हटलं तसं, की जसं आपण हो. अन्न घेणं ही गरज आहे, तसं ते शरीरातनं बाहेर पडणं ही तितकंच गरजेचं आहे. कारण त्याचा आपल्या शरीरावरती पूर्ण जी आपली रोजचं जीवनचक्र सुरू असतं त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं असतं. पण जसं आपण आत्ता घरातल्या स्वच्छतागृहाबद्दल आत्ता हे जे तुम्ही म्हणालात तसं, की दिवा छोटा असणं, त्याचे दरवाजे सुद्धा धड उघडता येतील असं नाही, अशा प्रकारे घरामध्ये काही ठिकाणी बांधकाम करून घ्यावं लागतं. कारण काही वेळेला आपल्याकडे तेवढी जागेची उपलब्धताच नसते, त्यामुळे असं होतं. पण जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, बाहेर जातो, त्यावेळेला सार्वजनिक स्वच्छतागृहांची जी काही दुरवस्था आपल्याला बघायला मिळते, तिथं याहूनही त्याची की वाईटच परिस्थिती तिथे असते. कारण जेव्हा आत्ता आपण एखाद्या बस स्टँडवरती जातो किंवा रेल्वे स्टेशनवरती आपण एखाद्या जातो, त्यावेळेला स्वच्छतागृह शोधण्याची गरजच पडत नाही, तिथून दुर्गंधीच आपल्याला आधी येत असते. तर त्यामुळे ही जी बाहेर वापरली जाणारी असंख्य लोक त्याचा वापर करत असतात, त्या स्वच्छतागृहांची स्वच्छता राखणं आणि तिथे सोयी सुविधा असणं हेही अत्यंत खरं तर गरजेचं आहे. पण ते आपल्याला ही जी बेसिक गरज आहे, आपली मूलभूत गरज आहे, ती तिथे पूर्ण होत नाही. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? जरूर जरूर. अजून मी काही उदाहरणं देते की हो. समजा आपण हायवेनी प्रवास करतोय भारतामध्ये कुठेही, हं, समजा आपल्याला टॉयलेट शोधायचं असेल तर नेमकं आपण कुठे जावं. हं, हं. मग आजकाल काही नियम आले की तुम्ही टोल नाक्यावरती तुम्ही टॉयलेटचा हो. ऍक्सेस करू शकतात किंवा रस्त्यावरती जर मॉल्स असतील, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स असतील आणि तिथे या सोयी असतील तर त्या तुम्हाला तिथे त्यांची सेवा न घेता सुद्धा वापरता येतील, अशा प्रकारच्या सूचना त्यांना आत्ताच देण्यात आलेल्या आहेत. पण तुम्ही जर समोर बघितलं तर असं लक्षात येतं की समोर न दिसणारं अतिशय पॉश हॉटेल असतं हं, हं. आणि आपल्याला तिथे फक्त काहीतरी चहा पिण्यासाठी किंवा काहीतरी खाण्यासाठी जावंसं असं वाटतं आणि तिथे गेल्यावरती त्यांना जर आपण विचारलं की इथे वॉशरूम आहे का, तर ते सांगतात की नाही नाही इथे नाहीये. हं, हं. किंवा शहरांमधल्या ज्या गजबजलेल्या जागा असतात, म्हणजे तुम्ही साडीचं दुकान घ्या, हो. एखादं ज्वेलरचं दुकान घ्या, तिथे काम करणारा जो स्टाफ असतो तो बहुसंख्य स्त्रियाच असतात स्त्रिया तिथे. असतात, बरोबर. तरी सुद्धा त्यांना त्या दिवसभर त्या परिसरामध्ये काम करतायत, तुमच्या ऑफिसमध्ये काम करतायत, पण त्यांना या मूलभूत गोष्टीसाठी त्यांनी जायचं कुठे, हं, हं, तर हं. जवळचं कुठलं तरी सार्वजनिक शौचालय ते सांगतात की तुम्ही तिकडे जा. बरोबर. तर आपल्याला ह्याविषयी म्हणूनच बोलत राहण्याची खूप गरज आहे. हं, हं. आणि जसं उपलब्धतेचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये अजून काही बाबी असतात. हं. जसं की समजा एखाद्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उपलब्ध जरी असेल तरी त्याची म्हणजे ते अतिशय घाणेरड्या अवस्थेमध्ये हो. ते असतं. हो. ते आपण लोकांच्या वर्तनाबद्दल बोलून तिथे एक देखरेख सिस्टीम तयार करून आपण त्याविषयीचे काही प्रश्न सोडवू शकतो. हं, हं. परंतु आपल्या ज्या सवयी आहेत त्या अनेकदा तुमच्या लक्षात येईल की बायका जेव्हा घरातनं बाहेर पडतात तेव्हा त्या म्हणतात की आपल्याला ना आज प्रवास करायचा आहे, हो. तर पाणी हे कमी प्यायलेलंच बरं, म्हणजे मग असं कुठे जायची वेळ येणार नाही. हं, हं, हं. पण तुम्ही हे किती वेळ असं स्वतःला रोखून धरू शकाल ज्या हो ना. एका बेसिक गोष्टीसाठी. हं, हं, हा पहिला मुद्दा. हं. दुसरं म्हणजे तुम्हाला वाटेमध्ये कुठे असं शौचालय दिसलं जरी हं. तरी अनेकदा काय होतं की स्त्रियांसाठी ज्या सुविधा उपलब्ध असतात त्या अनेकदा कुलूप घालून ठेवलेल्या असतात. म्हणजे तुम्ही जर समजा सरकारने काय नियम केला की शौचालय असावं, तर शौचालय आहे का, तर आहे, हं. पण त्याला कुलूप घातलेलं आहे ते आणि जे, उपलब्ध नाहीये. हं. उपलब्ध नाही, तर मग त्याच्या चाव्या कुठेतरी असतात, त्याला कुलूप घातलेलं असतं. आता ते बंद करून ठेवल्यामुळे तिथे सगळ्या प्रकारचं जैववैविध्य नांदत असतं आतमध्ये. खरंय. डास असतात, वेगवेगळ्या पाली भिंतींवरती फिरत कीटक असतात. तर मग असू अशा वेळेस शकतात. बायकांना वाटतं की बापरे नकोच ते मोकळ्या असं. नकोच ते आणि मोकळ्या वावरात गेलेलं बरं, पण हे टॉयलेट नको. पुन्हा तिथे काचा तुटलेल्या असतात, खिडक्या फुटलेल्या असतात, दारं लागत नाहीत, असे अनेक इतरही इश्यूज असतात आणि त्यांना ते सुरक्षित देखील वाटत नाही. म्हणजे बरोबर. उपलब्ध आहे का, तर आहे, पण सुरक्षित आहे का, तर नाही, हं. असे पण काही मुद्दे असतात. नक्कीच. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला फक्त उपलब्धतेवरती फोकस करून चालणार नाही, तर जे उपलब्ध आहेत त्यांची देखरेख योग्य प्रकारे होणं, ते कोणालाही गरजेचं. वापरायसाठी सोयीचं असणं, या गोष्टी आणि त्याचा जेंडरच्या पलीकडे ते गेलेलं असणं. म्हणजे तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, लहान मूल असा, वयस्क व्यक्ती असा किंवा तुम्ही ट्रान्सजेंडर असा, कोणासाठी देखील ह्या गोष्टी ह्या मूलभूत गरजेच्या गोष्टी आहेत आणि त्या जागोजागी उपलब्ध असायला हव्यात. बरोबर. ह्याविषयी आपण जनजागृती करत राहिलं पाहिजे. नक्कीच. तुम्ही उपलब्धतेचा विषय जेव्हा आत्ता काढलात तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्वतःला सुद्धा हे असे अनुभव आलेले असतात. मी प्रवास करताना मला सुद्धा म्हणजे राजस्थानमध्ये एका ठिकाणी जेव्हा आम्ही प्रवास करत होतो तेव्हा एक ठराविक अंतर जवळजवळ 6 तास आम्ही हायवेवरनं प्रवास करत होतो आणि तो हायवे रस्ता अतिशय सुंदर होता.
पण तरी सुद्धा वाटेत कुठेही एकही मॉल किंवा एकाही ठिकाणी वॉशरूम म्हणा किंवा आता जी आपण नावं वेगवेगळी म्हणतो की रेस्ट रूम किंवा अशा प्रकारची कुठलीही सोय आम्हाला उपलब्ध झाली नाही. आणि जेव्हा आम्हाला अशी सोय एका नजरेच्या टप्प्यात आली की ठीक आहे एका ठिकाणी आता वॉशरूम आहे, पण त्याची अवस्था इतकी वाईट होती की जे आता आपण म्हटलं तसं की नकोच ते इथे जाणंच नको, इतकी भयंकर त्याची अवस्था होती. याच्यामध्ये मी एक मुद्दा जोडते हा, हा. की आपण असं म्हणतो की ते नको तर मग कुठे जायचं एक्झॅक्टली. इमर्जन्सीच्या वेळेस. आणि आजकाल प्रवासामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हिल स्टेशन असतील किंवा 2 शहरांमध्ये जोडणारे रस्ते असतील, तुम्हाला आडोसा असा काही फारसा मिळत नाही. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ समजा पुण्याहून मुंबईला जात आहात किंवा मुंबई नाशिक असा एक छोटा प्रवास करत असाल 3-4 तासाचा रोड जर्नी, तर तुम्हाला आडोशाच्या जागा सुद्धा आणि तिथे पुन्हा तुमच्या सुरक्षिततेचे मुद्दे येतात. बरोबर. तिथे काही वन्य प्राणी किंवा साप, विंचू, काटे अशी सुद्धा भीती असते. तर या मूलभूत गरजेसाठी आपण किती हाल सोसायचे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि जेव्हा बायका असं ठरवतात, खास करून मी सातत्याने महिलांविषयी बोलते, कारण त्या पाणी कमी पितात आणि स्वतःच्या शरीरावर तुम्ही हा एक प्रकारचा अन्यायच करताय. जेव्हा तुम्ही मुंबईत सुद्धा किंवा एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये प्रवास करत असतात आणि तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतात, बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही एखाद्या एसी वाहनात बसला, तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टीसाठी बाहेर जागा शोधायची गरज पडते. तर हे केवळ 2 शहरांमधलं अंतर किंवा लांबचा प्रवास एवढ्या पुरतेच हे मुद्दे नाहीयेत. तर हे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला चांगलं शौचालय उपलब्ध असणं, तुमच्या वाटेमध्ये अशा सोयी असणं, असं ही जागोजागी उपलब्ध असायची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. कारण आपण ट्रेननी, बसनी, सार्वजनिक वाहतुकीनी जेव्हा प्रवास करत असतो त्यावेळेला सुद्धा हा मुद्दा येतो की जसं तुम्ही म्हणालात की मुंबईमध्ये तर रेल्वेनी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या चिकार मोठी आहे आणि बसनी सुद्धा. आणि त्यावेळेला त्यांना, आणि महिलांचा विचार तुम्ही म्हणताय तो जास्त महत्वाचा आहे कारण त्यांना एक सुरक्षित आडोसा असणं हे अत्यंत गरजेचं असतं. पण ही जी उपलब्धता आहे आपण म्हणतोय तसं की आता लहान मुलं असतील किंवा एका ठराविक वयाचा मुलगा आणि त्याची आई जर प्रवास करत असतील, तर मध्यंतरी एकांच्याकडनं हे असं उदाहरण ऐकायला मिळालं की त्या मुलाला वॉशरूममध्ये घेऊन जायचं पण त्या मुलाला काही अडचणी होत्या, तर त्या आईला ते शक्य होईना कारण तिला कोणत्या टॉयलेटमध्ये त्याला घेऊन जायचं हे तिला समजेना की नक्की त्याला कशा प्रकारे मी लेडीज टॉयलेटमध्ये घेऊन जाऊ का पुरुषांच्या घेऊन जाऊ, तर तिथे मी आत कशी जाणार हाही प्रश्न तिच्यासमोर मोठा उभा राहिलेला होता. तर यासाठी तुम्ही म्हणताय तसं की जेंडर फ्री टॉयलेट किंवा अशाही सोयींकडे आता बघितलं जात आहे. तर या सुधारणा आता आपल्याला होताना दिसत आहेत का? आणि 2 वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला समाजात दिसून येत आहेत की एक अत्यंत अशा प्रकारच्या सोयी असलेलं, म्हणजे ज्याला तुम्ही जेंडर फ्री टॉयलेटचा उल्लेख केलात, किंवा अत्याधुनिक सोयी असलेलं टॉयलेट एका ठिकाणी जर आपल्याला उपलब्ध दिसत आहे तर दुसऱ्या ठिकाणी अत्यंत साध्या गरजेच्या ज्या गोष्टी असतात की तिथे असलेल्या वॉश बेसिनचा नळ सुद्धा धड चालत नसतो किंवा एखादा हुक सुद्धा तिथे आपलं सामान अडकवायला नसतो. तसे 2 विरुद्ध प्रवाह आपल्याला किंवा विरुद्ध गोष्टी आपल्याला समाजात दिसून येत आहेत का? तुम्ही त्याबद्दल काय म्हणाल? जरूर, हा फार चांगला मुद्दा आहे कारण ह्याच्यामध्ये आर्थिक विषमता देखील चर्चा करू शकतो. तर आता गंमत अशी आहे की तुम्ही मगाशी जे उदाहरण देताना म्हणालात की रेल्वे स्टेशन असेल किंवा बस स्टँड इथलं टॉयलेट आणि विमानतळावरचं टॉयलेट याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मग विमानतळावरचं टॉयलेट स्वच्छ कसं राहतं, ते कोरडं कसं राहतं आणि बस स्टँडवरचं टॉयलेट हे लांबूनच वासानी कसं कळतं, हे आपल्याला आपण हे प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि ह्याच्यामध्ये वापरणाऱ्यांच्या कडनं सुद्धा काही चुका होत आहेत का. दोन्हीकडे जर सोयी सवलती दिलेल्या आहेत सरकारने किंवा ज्या कुठल्या यंत्रणेने, तर वापरणारे लोक ते व्यवस्थित वापरत आहेत का, त्याला त्यांची देखरेख करणारी जी माणसं असतात त्यांच्यावरती ह्या कामाचा किती लोड येतो आणि आपण त्यांच्या कष्टाची देखील जाणीव ठेवतोय का, हे पण प्रश्न ह्याच्यामध्ये आहेत. दुसरं असं की जे तुम्ही म्हणालात की आजकाल सॅनिटरी टेक्नॉलॉजी जी आहे ती खूप प्रगत झालेली आहे आणि याचं एक गमतीदार उदाहरण म्हणजे वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जेव्हा राहायला जातात तर ते आधीच त्या तिथल्या सॅनिटरी फिटिंग्स पासून घाबरलेले असतात की बाबा हा कुठला नळ सोडला तर कुठून पाणी येईल, शॉवर मधनं पाणी पडेल का, आता गरम येईल, थंड येईल. तुम्हाला परदेशात आणि आता भारतात देखील
देखील काही ठिकाणी स्मार्ट टॉयलेट्स हो. उपलब्ध आहेत. हं. त्याच्यामध्ये तुम्ही ज्या कमोडच्या सीटवर बसतात त्याचं टेम्परेचर तुम्ही रेग्युलेट करू शकता. तुम्ही हम्म. पाण्याचा फ्लो कमी जास्त करू शकता. हम्म. नंतर तुम्हाला तुमच्या बॉडीली वॉशेससाठी जे काही पाणी लागतं हं. ते किती गरम, किती थंड, किती सुगंधी असे खूप ऑप्शन्स आहेत. बरेच पर्याय उपलब्ध आहेत. हं. त्याच्यामध्ये लाइटिंग सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये डिओडरायझर्स आहेत. अच्छा. तिथे बसून तुम्ही संगीत ऐकू शकतात. हे सगळं चित्र एकीकडे. हो. आणि दुसरीकडे जसं तुम्ही म्हणालात की मूलभूत हे पाणी सुद्धा उपलब्ध नसणं आणि एकानी तिथे जाऊन वापर केला हं. हं. की दुसऱ्याला त्याच जागी पाय सुद्धा ठेवावासा न वाटणं हं. आणि असुरक्षित वाटणं, म्हणजे हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत. हं. हं. पुन्हा हुक बद्दल आपण जे म्हणालो की हो, हुक हो. हे का महत्वाचं आहे, प्रत्येक शौचालयामध्ये हं. दाराला किंवा भिंतीला एखादं हुक असावं हं. याची म्हणजे दिसताना ही अतिशय एक छोटीशी गोष्ट किंवा एक मामूली गोष्ट तिथे वाटते. हो. हा अगदीच साधी गोष्ट वाटते, पण हिचं महत्व इतकं आहे की त्या एका हुकमुळे ज्या बाईला त्या शौचालयाचा वापर करायचा आहे ती एरवी कोणाची तरी सोबत मिळेल आपल्याला मग आपण जाऊ हं. अशी वाट बघत असते, कारण तिच्याकडे असलेलं सामान तिला कुठे ठेवायचं ते कळत नसतं. बरोबर. आणि म्हणून ती कोणीतरी आपल्या सोबत येईल, मग ती व्यक्ती आपलं सामान घेऊन उभं राहील, मग आपण ती सोय वापरू आणि मग तिला वापरण्यासाठी आपण तिचं सामान घेऊन उभं राहू. हं. हं. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जो काही एक मानसिक ताण त्या व्यक्तींवर येतो तो फक्त त्या एका हुकमुळे, एका खिळ्यामुळे कमी होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा आपण ह्या मूलभूत सुविधा पुरवतो हं. तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार जरूर केला गेला पाहिजे. उरलेला एक प्रश्न असतो की बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये पाण्याची उपलब्धता हा हो. फार महत्वाचा प्रश्न आहे आणि जिथे प्यायला पाणी तुम्हाला आणायला 5-5, 10-10 किलोमीटर लांब डोक्यावर जावं हंडी लागतंय. किंवा हो. असे घेऊन जावं लागतं, तेव्हा तुमच्या शौचालयामध्ये शौचालय तर आधीच एक दुर्लक्षित गोष्ट आहे, वाळीत टाकलेली गोष्ट आहे, तिच्यामध्ये अजून पाणी सांडायचं हं. हे म्हणजे वाया घालवण्यासारखं वाटतं ते. अगदीच वाया घालवण्यासारखं वाटतं आणि याची काही गरज नाहीये. वावरामध्ये गेलं की हं. एका छोट्याशा भांड्यापुरतं पाणी पुरतं असं गावोगावी समज असते. किंवा अनेक अशा योजना असतात ज्याच्यातनं सरकार सुद्धा शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देते, परंतु लोक तिचा वापर स्टोर रूम म्हणून करतात. तर ते तसं का करत असतील, त्यांच्या काय अडचणी असतील ज्याच्यातनं हे असं होत आहे आणि त्या जागेचा जो वापर व्हायला पाहिजे आणि परिसर स्वच्छता जी राहायला पाहिजे ते होत नाही, याच्याविषयी लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवणं, त्यांना एक साधारण स्वच्छता आणि हायजीन या दोन्ही गोष्टींची समज जाणीव करून देणं, हे सगळे टप्पे आहेत आणि या सगळ्या छोट्या छोट्या स्टेप्स घेतल्यानंतरच आपल्याला जागोजागी शौचालयांची उपलब्धता आणि ते वापरण्यायोग्य असतील अशा पद्धतीचं चित्र दिसेल. नक्कीच. आणि तुम्ही आता जेव्हा लोकांच्या मानसिकतेचा मुद्दा म्हणालात तर त्यावेळेला असं होतं की जेव्हा आपल्याला अत्याधुनिक सोयीची किंवा चांगल्या प्रकारची शौचालयं, स्वच्छतागृह उपलब्ध तर झालेली आहेत, पण त्याचा वापर कसा करायचा याची मानसिकता जेव्हा लोकांची नसते तेव्हा आपण काय करू शकतो? कारण आत्ता जसा आपण उल्लेख केला की त्याच्यात अत्याधुनिक सोयी आहेत, कमोड आहेत किंवा पाश्चात्य पद्धतीचे टॉयलेट्स आहेत, काही ठिकाणी इंडियन पद्धतीचे आहेत. तर हाही थोडासा चर्चेचा विषय बरेच वेळेला होतो की कमोड वापरायचा कसा, आणि मग काही वेळेला माहिती नसतात तिथल्या काही गोष्टी, तर त्या लोकांना माहिती करून देणं आणि त्याचा मग त्यांनी वापर करणं याविषयी आपण कसं लोकांना हे सगळं त्यांच्या मानसिकतेमध्ये नसतात ह्या गोष्टी, तर त्या कशा त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवू शकतो? अगदी अगदी. तर आपल्याकडे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आर्थिक स्तर आहेत, सामाजिक स्तर आहेत आणि लोकांची जी सवयीची गोष्ट असते ती सोडून जर वेगळं काहीतरी त्यांना सार्वजनिक जागी जाऊन वापरावं लागणार असेल, म्हणजे तुमच्या घरी जर भारतीय पद्धतीचं संडासाचं भांडं असेल आणि बाहेर जागोजागी मॉलमध्ये इकडे तिकडे तुम्हाला कमोडच दिसत असतील, तर अज्ञानातून तुम्ही ती गोष्ट वापरू शकत नाही किंवा ती चुकीची वापरली जाते. कधी कधी लोकांना असं वाटतं की कमोड वापरलं तर इन्फेक्शन होतं, तर किमान बाहेर गेलं तर कमोड नकोच बाबा वापरायला. काही जण अज्ञानातून त्या कमोडच्या रिंगवरती उभं राहून त्यांचा कार्यभाग साधतात. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या घडतात आजूबाजूला आणि त्यामुळे सुद्धा त्या ज्या सोयी असतात त्या खराब होतात, तिथे मेंटेनन्सचे इश्यूज तयार होतात. तर ह्याच्यावरती 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही ह्या सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तिथे ऑप्शन्स असायला पाहिजेत. म्हणजे जर तिथे कमोड असेल तर तिथे भारतीय पद्धतीचा संडास देखील उपलब्ध असायला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असतो सुद्धा आणि त्याचे चिन्ह त्या ठिकाणच्या दारांवरती तिथे आसपासच्या परिसरामध्ये तुम्हाला लगेच ओळखता येतील अशा पद्धतीने दिसले पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही जसं आता मी मगाशी म्हणाले की हॉटेलमध्ये नळांचे फिटिंग्स असतात किंवा घरी पण आजकाल खूप फॅन्सी फिटिंगचे आपण सॅनिटरी गोष्टी बसवतो,
तर त्या वापरायच्या कशा, कोणता नळ, कोणतं रंग, म्हणजे कमोड वापरताना ती रिंग खाली ठेवायची का वर करायची, हे तुम्ही त्या त्या ठिकाणच्या स्थानिक भाषेमध्ये सोप्या शब्दांमध्ये आणि कमीत कमी शब्दांमध्ये आणि चित्रांच्या सकट जर तिथे लावता आलं तर ते जरूर लावा. शाळांमध्ये याच्याविषयीचे जनजागृती प्रोग्राम्स तुम्ही करू शकतात. आणि हा मूलभूत विषय आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन पण असं जर तुम्ही एक सेशन घेतलं किंवा लोकांनी याविषयी बोलायला सुरुवात केली तर हे जे चुकीचा वापर किंवा वापर कसा करावा हे माहीत नसणं याविषयीचे प्रश्न सुटू शकतात. अजून एक उदाहरण देते तुम्हाला की आधी फक्त सिंगल फ्लश असलेले कमोड असायचे आणि आपल्याकडे हा एक पूर्वापार वाद आहे की भारतीय संडास श्रेष्ठ की ते कमोडचं ते वापरायचं का नाही आणि ते सगळं पाश्चिमात्य संकल्पना आहे किंवा त्याच्यामध्ये पाणी जास्त लागतं अशी सगळी आपण ओरड करतो. आणि जेव्हा आपल्या घरातली एखादी व्यक्ती वयस्क होते आणि तिचा गुडघेदुखी सुरू होते तेव्हा मग हळूच आपलं ते भारतीय संडासाचं भांड काढलं जातं आणि तिथे कमोड बसवला जातो. तर हे जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या पद्धतीच्या आजारपणासाठी किंवा ह्या पद्धतीच्या वयोगटासाठी ही गरज आहे. बरोबर. जेव्हा आपण ती गरज म्हणून ऍक्सेप्ट करतो तेव्हा आपल्याला त्याविषयी मग तो जो वाद असतो तो आपण बाजूला ठेवून देतो की हे श्रेष्ठ का ते श्रेष्ठ. दुसरं असं की अगदी साधं उदाहरण म्हणजे बऱ्याचशा कमोडला सिंगल फ्लश पूर्वी असायचे तर मग लोकांचं म्हणणं होतं की ह्याच्यामध्ये 9 लिटर 11 लिटर वगैरे पाणी वाया जातं आणि आपला जो संडास आहे त्याच्यामध्ये छोटंसं भांड एखादी छोटी बादली इतकंच पाणी लागतं. तर हा मुद्दा खरं तर बरोबर आहे पण त्याच्यात सुद्धा टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि त्यांनी ड्युएल फ्लश टॉयलेट आणले. त्यामुळे जर तुम्हाला छोटं एक बटन तिथे असणार आणि एक मोठं बटन असणार तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही ते बटन दाबून तुमचं काम करू शकतात. तर ह्याच्याविषयीचा अवेअरनेस, ह्याच्याविषयीचा ऍक्सेप्टन्स ह्याच्याबद्दल आपण जोपर्यंत बोलत नाही, पुन्हा सार्वजनिक जागी किंवा जेंडर न्यूट्रल टॉयलेट असेल आणि पुरुष आणि स्त्रिया असं दोघेही ते वापरणार असतील तर ती जी कमोडची रिंग आहे ती समजा तुमच्या आधी एखादा पुरुष मध्ये गेला आणि त्याने मूत्रविसर्जन केलं तर त्या रिंगवरती सगळे शिंतोडे उडालेले असतात. बरोबर. तर ते आपण म्हणजे त्याला जर हे माहिती असेल की ती रिंग त्याच्यावरती दुसरी कोणीतरी बाई येऊन बसणार आहे आणि आपण हे असं वागायला नको तेव्हाच त्यांच्या वर्तणुकीमध्ये बदल दिसेल. जोपर्यंत आपण ह्याविषयीचं प्रेझेंटेशन करत नाही, याविषयीच्या सूचना देत नाही तोपर्यंत लोकांना हे कळणारच नाही. बरोबर आहे. आणि जे आता तुम्ही म्हणालात तसं की घरात काही वेळेला वर्तन आपलं वेगळ्या प्रकारचं असतं आणि सार्वजनिक ठिकाणी जेव्हा आपण काही गोष्टींचा वापर करतो तेव्हा कदाचित ते वर्तन वेगळं असू शकतं. म्हणजे काही वेळेला दुर्लक्ष केलं जातं किंवा बेफिकिरी एक प्रकारची दिसून येते की नळ उघडा ठेवणं, चालू ठेवणं वॉश बेसिनचा किंवा तिथेच कचरा पटकन टाकून जाणं, याही गोष्टी आपल्याला काही वेळेला अशा ठिकाणी नजरेला पडतात. हो. आणि ह्याच्यामध्ये आता कचरा नाही तर केसांची गुंतवळ सार्वजनिक ठिकाणच्या बेसिनमध्ये पडलेली असते. तिथे खाली सुद्धा लोक अगदी सॅनिटरी पॅड पासून ते टॉयलेटच्या भांड्यामध्ये सुद्धा ते सॅनिटरी पॅड फेकेपर्यंत सगळ्या गोष्टी करतात. बरेच जण त्या रूम मध्ये ती एक स्मोकिंग झोन म्हणून पण तिचा वापर करतात. काही जण आपलं कवित्व वगैरे तिथल्या भिंतींवरती लिहून ठेवण्यासाठी तिचा वापर करतात. तर ही एक प्रकारे ही नकोशी जागा आहे आणि दुसऱ्या प्रकारे ते याला एक शब्द आहे फ्लश आणि फॉरगेट. तर बऱ्याचदा आपण फ्लश सुद्धा करत नाही. आपलं काम झालं की आपण फक्त तिथून चटकन बाहेर पडावं बाबा अशा हेतूनच त्या गोष्टी वापरतो. तर याच्यामध्ये पण एक साधा फॉर्म्युला आहे किंवा एक साधा मूलमंत्र आहे की आपण जेव्हा एखादं सार्वजनिक ठिकाणचं शौचालय वापरतो तेव्हा आपल्याला भले ते कसंही मिळालं असेल पण आपल्या नंतर जी येणारी व्यक्ती असेल तिला ते वापरावं असं वाटेल इतपत आपण ते नीट ठेवून बाहेर पडावं. एवढं जरी प्रत्येकाने पाळलं तरी नव्याने जो माणूस ती सुविधा वापरायला येईल त्याला ते निदान मूलभूत बेसिक असं वापरण्यायोग्य ते मिळू शकेल. नक्कीच नक्कीच. आणि खरं तर आपल्याकडे हे पूर्वापार आपल्याकडे जी पद्धत वापरली जात होती पूर्वी की अगदी जेव्हा शौचालयं बांधली गेलेली नव्हती तेव्हा वावरामध्ये जेव्हा ह्या गोष्टी होत्या तरी त्याचा एकूणच ते विसर्जन करणं आणि पुढे त्याचं योग्य व्यवस्थापन करणं हे खरं तर होत होतं आधीपासनं. पण तरीसुद्धा काळानुरूप काही बदल होत गेले आणि त्यावेळेला आता जी टॉयलेट्स आत्ताची आलेली आहेत आणि बाहेर आता ज्या प्रकारे त्याचं सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक स्वच्छतागृह आहे त्याचं व्यवस्थापन नीट प्रकारे होत नाही आहे. तर ह्याच्यामागे नक्की काय काय लोकांची मानसिकता, वाढलेली लोकसंख्या, वेगवेगळ्या प्रकारची लोक, नक्की ह्याच्यामागे काय कारण असावं म्हणजे? जरूर. आता ह्याच्यामध्ये मी काही बेसिक गोष्टी सांगते की जसं आपल्याकडे आपण भारतीय पद्धतीचं भांड संडासासाठी योग्य किंवा कमोड हा वाद घालत असतो तसंच
पूर्वापार आपल्याकडे म्हणजे हिराखत, सोनखत अशा हम्म. पद्धतीचं आपण ह्या मलमूत्र विसर्जनातनं जे आहे विसर्जित होतं त्या गोष्टींचं खत बनवणं, त्या गोष्टींचा पोषक मूल्य म्हणून मातीचा दर्जा सुधारण्यासाठी वापर करणं, या गोष्टी आपण पूर्वापार करत आलेलो आहोत. तुम्ही जर बघाल तर आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला म्युझियम ऑफ टॉयलेट्स देखील दिसतात. म्हणजे टॉयलेट म्हणजे सॅनिटरी टेक्नॉलॉजीमध्ये किंवा वॉशरूम टेक्नॉलॉजीमध्ये किती वेगवेगळे प्रकारचे मॉडेल्स आहेत आणि ते पर्यावरणाशी सुसंगत कसे बनवता येतील, त्यापासून खत निर्मिती कशी होऊ शकेल, नुसतंच खत निर्मिती नाही तर त्यापासून रोजगार निर्मिती सुद्धा कशी होऊ शकेल, याविषयी भरपूर अभ्यास झालेला आहे. आणि मलमूत्र विसर्जनामधनं जे घटक बाहेर पडतात तर त्यांचा निसर्गाच्या संवर्धनासाठी किती महत्वाचा वापर होऊ शकतो याविषयी भरपूरच नॉलेज आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. तर तुम्ही जर एखाद्या म्युझियम ऑफ टॉयलेटला मुलांना भेट द्यायला घेऊन गेलात तर तुमच्या लक्षात येईल की वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समध्ये पाणी न लागणारे सुद्धा मॉडेल्स आहेत. म्हणजे संडास म्हटलं, वॉशरूम म्हटलं की पाणी हे आवश्यकच आहे अशी काही जरुरी नाही. तुमच्याकडे जर पाण्याची उपलब्धता कमी असेल किंवा तुम्हाला तिथे वॉटरलेस सुद्धा काही फॅसिलिटीज लावायच्या असतील तर तुम्ही त्या जरूर लावू शकतात. आणि पाणी न टाकता मग हे कसं वापरणार याविषयीचे जे मूलभूत प्रश्न असतात ते सोडवणारे, त्याच्याविषयी रिप्रेझेंटेशन देणारे असे काही मॉडेल्स देखील त्या म्युझियम्समध्ये त्या ठिकाणी बनवलेले असतात. तर आपण जरूर हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि याविषयी बोलत राहिलं पाहिजे. बरोबर, नक्कीच. मॅडम, आपण मगाचपासनं वेगवेगळ्या प्रकारची स्वच्छतागृह याविषयी तुम्ही आम्हाला बरीच माहिती दिलीत. तर त्यामध्ये जेव्हा मुद्दा निघाला की आपण रेल्वे स्टेशनवरचं किंवा बस स्टँडवरचं जे स्वच्छतागृह आपण वापरतो तर तिथे येणारी दुर्गंधी आणि तिथे असलेली अस्वच्छता याविषयी जर आपण बोललो तर त्याचबरोबर आपल्याला दुसरी बाजू अशी दिसते की विमानतळावरचं जे स्वच्छतागृह आहे ते खरोखरच स्वच्छ असतं आणि तिथे आपल्याला एकूणच स्वच्छ, कोरडी आणि व्यवस्थित टॉयलेट्स बघायला मिळतात. तर हा जो दोन वेगवेगळ्या प्रकारचं, ज्याचं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की त्याच्यामध्ये एक मुद्दा आर्थिक विषमतेचा सुद्धा येतो का, पण तो बाजूला ठेवूया आपण. आणि ही दोन प्रकारची अशी वेगवेगळी आपल्याला स्वच्छतागृह कशी बघायला मिळतात आणि तिथे मग लोकांची मानसिकता कशी असते, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही सांगा. अगदीच हा मानवी वर्तनाचाच प्रश्न आहे. म्हणून जिथे हेवी फुटफॉल आहे, जिथे माणसं जास्त जातात प्रवासासाठी, अशा ठिकाणचे जे एअरपोर्ट्स असतील, भारतातले जे मुख्य शहरं आहेत तिथले, आणि त्या एअरपोर्टवरती असलेली शौचालयांची सुविधा ती जर स्वच्छ कोरडी राहू शकते. जसं मी मगाशी म्हणाले की सार्वजनिक शौचालय ही जितकी कोरडी राहतील, जितकी ती प्रसन्न आणि नेटकी राहतील, तितके तिथे येणाऱ्या लोकांना ते वापरावंसं वाटेल. तर हा मुद्दा अगदीच आहे की तिथे ते मेंटेन करण्यासाठी लोक नेमलेले असतात आणि ते त्यांचं काम नेटानी करत असतात. परंतु त्यांचा सुद्धा आपण कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे आणि ते जरी असले तिथे तरी देखील आपण जेव्हा वापरतो एखादं सार्वजनिक ठिकाणचं शौचालय तेव्हा आपण आपली जबाबदारी ओळखूनच त्या ठिकाणाचा वापर केला पाहिजे. बस स्टँडवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती जसं मी मगाशी म्हणाले तसं की आधीचाच माणूस जाऊन किंवा तिथली व्यवस्थाच आधीची इतकी घाणेरडी असते की दुसरा माणूस जाऊन फक्त तिथनं पळून जायचा विचार करतो की आपलं काम झालं की इथून चटकन बाहेर पडलं पाहिजे. तर हे तुम्हाला एअरपोर्टवरती दिसत नाही आणि हा लोकांच्या वापरण्यातला देखील फरक आहे. याच्यामध्ये आर्थिक विषमतेचा देखील मुद्दा आहे आणि याच्यामध्ये आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो तर सगळे जे बोटं असतात ते आपल्याकडेच असतात की आपण काय करतो. बरोबर, नक्कीच नक्कीच. आणि त्याचबरोबर जाता जाता आपण पुन्हा एकदा एका मुद्द्याकडे वळतोय, ते म्हणजे जेंडर फ्री टॉयलेट. कारण आता आपण बघितलं तसं की केवळ पुरुषांसाठी, महिलांसाठी असं न राहता आता आपल्याला अशी वेगवेगळ्या प्रकारची टॉयलेट्स बघायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये आता ट्रान्सजेंडर हाही एक नवीन मुद्दा ॲड झालेला आहे. तर ह्या प्रकारची उपलब्धता आता हळूहळू व्हायला लागलेली आहे, तर त्याबद्दलही तुम्ही सांगा. ही अतिशय खरं तर इट्स अ वेलकम स्टेप. आणि आपण जेंडर फ्री किंवा जेंडर न्यूट्रल टॉयलेट जे बोलतो आहोत, म्हणजे ह्या जरी नवीन गोष्टी वाटत असल्या एका परीने तरी देखील ह्या फार आधी व्हायला पाहिजे होत्या. आपण जेव्हा जगामध्ये माणसांना बघतो तेव्हा फक्त स्त्री आणि पुरुष असं दोनच याच्यामध्ये जग विभागलेलं नसतं. त्याच्यामध्ये ट्रान्सजेंडर असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शरीर रचनेचे लोक असतात, त्याच्यामध्ये PWDs असतात म्हणजे ज्यांना काही शारीरिक व्यंग आहे असे लोक असतात, लहान मुलं असतात,
तर प्रत्येकाची गरज जी आहे सार्वजनिक शौचालयांच्या मॉडेल्सच्या उपलब्धतेची ती ही वेगवेगळी आहे आणि त्यानुसार तुम्ही जसं अंगणवाडी असेल तर अंगणवाडीमध्ये ज्या वयोगटातले मुलं येणार आहेत त्यांच्यानुसारच त्या गोष्टींची जसं बेसिनची उंची लहान मुलाच्या हिशोबाने पाहिजे. तुम्ही जर मोठ्या माणसाच्या हिशोबाचं बेसिन बनवलं तर त्या लहान मुलाचा हात सुद्धा त्या नळापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. तर आपण जेव्हा शाळेमध्ये एखादं शौचालय बांधतो तेव्हा त्या लहान मुलाचा विचार करून ते बांधलं केलं पाहिजे. बरोबर. तसंच जे शारीरिक व्यंग असलेले किंवा व्हीलचेअर वरून येणारा एखादा कोणी असेल तर तो कसा ते वापरेल याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्याच बरोबरीने ट्रान्सजेंडर टॉयलेट असायला पाहिजे. आणि जर समजा तुम्ही विचार केला की अशा व्यक्तीने पुरुषांच्या वॉशरूमला जायचं का स्त्रियांच्या वॉशरूमला जायचं आणि जर असं कोणी दिसलं तर आपण एकदम दचकून जायची काही गरज नाहीये. ही मूलभूत गरज आहे आणि त्यासाठी ती व्यक्ती तिथे आलेली आहे हा स्वीकार हा खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपण ह्या सगळ्या व्यवस्थेकडे खूप डोळस नजरेने बघायची गरज आहे. नक्कीच नक्कीच. आणि आता फक्त जाता जाता तुम्ही सगळीकडे अगदी भारतात काय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नेहमीच एकूणच पर्यावरण आणि त्याविषयी जनजागृती किंवा व्यवस्थापन जे कचऱ्याचं किंवा सांडपाण्याचं व्यवस्थापन आहे त्याविषयी नेहमीच लोकांमध्ये जनजागृती करत असता. तर स्वच्छतागृहांची स्वच्छता याविषयी जाता जाता लोकांना तुम्ही एक काय सांगून जाल? मी अगदी सोपा मंत्र देते जो मी मगाशी देखील सांगितला की आपण ज्या गोष्टीचा वापर करतो आपल्या घरी आपण जशा पद्धतीने वावरतो तशा पद्धतीचं वर्तन आपण सार्वजनिक जागी सुद्धा करता आलं तर जरूर प्रयत्न करावा ही पहिली गोष्ट. आणि जेव्हा आपण सार्वजनिक शौचालयांचा वापर करतो तेव्हा तिथे देखरेख करणारी व्यक्ती असो किंवा नसो आपल्या नंतर येणाऱ्या व्यक्तीला ती जागा वापरावीशी वाटली पाहिजे. ती जागा पटकन जावं बाबा तिथे असं त्याला ती जागा बघून वाटलं पाहिजे. एवढीच छोटीशी गोष्ट आपण करावी. अगदी बरोबर आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आपण विचारपूर्वक या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे कारण अत्यंत साधी पण अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. आपल्या आयुष्यातली इतर गरजांप्रमाणे अत्यंत मूलभूत अशी ही गरज आहे आणि त्याच्यासाठी स्वच्छतागृहाचा वापर करताना पूर्ण विचार करून आणि दुसऱ्यालाही त्याचा वापर करता येईल अशा पद्धतीने आपण आपलं वर्तनही ठेवावं. हा मुद्दा तुम्ही खूप छान सांगितलात. आमच्याशी बातचीत केलीत त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आत्ताच आपण संवाद साधला प्राची पाठक यांच्याशी. त्यांनी आपल्याला सार्वजनिक आणि आपल्या घरातल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता कशी असावी, त्याचं व्यवस्थापन कसं करावं, माणसाची मानसिकता कशी असावी आणि त्याचं वर्तन कसं असावं याविषयी खूप छान माहिती सांगितली. हा कार्यक्रम आपण ऐकला 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवर. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर.